मी प्रतीक धुमाळी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये। तर मी आज आलो आहे कल्याणमध्ये कशाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरामध्ये आपण दर्शन करणार आहे। त्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलो आहे भिवंडीमध्ये तुम्हाला गुगल मॅपवरती डायरेक्ट टाकू शकता, ऑन द स्पॉट डायरेक्ट तुम्हाला मंदिराचं लोकेशन येऊन जाईल। तर पाठीमागे बघतात ते मंदिर आहे, मंदिर आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खूप छान आहे, रेखीड आहे। तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन दर्शन करणारच आहे, पण तुम्हाला आजूबाजू परिसर दाखवतो। मध्ये मंदिर आहे, चारी बाजून तटबंदी आहे आणि तटबंदीच्या आतमध्ये असे चारी बाजूनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनातले काही क्षण मस्तकी रेखाटलेत, ते तुम्हाला मी वन बाय वन दाखवेन। होप तुम्हाला व्हिडिओ आवडेलच आणि व्हिडिओ मोठा होऊ शकतो, कारण की आपल्याला त्या भिंतीवरती सगळे रेखाटलेले चित्र आपल्याला वन बाय वन बघायचे आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। मंदिराचे जसं एंट्रन्स केलं तर आपल्याला खूप मोठा दरवाजा दिसतो, दरवाजासमोरच मंदिर आहे। या दरवाजासमोरच दोन तोफा ठेवल्या आहेत, तोफाच्या इथून मंदिर आहे। तर मित्रांनो या तटबंदीच्या वरती पण जायला इथं रस्ता आहे बघा, रस्त्यावरून मस्त जायचं वरतीने, आजूबाजूचा मस्त नेचर चे फोटो तुम्ही वरती क्लिक करू शकता। तर मित्रांनो असे सेक्शन आहे, इथे बघा, इथे भिंतींवरती माहिती दिली आणि ते एक सेक्शन आहे तिथे हत्यारं वगैरे ठेवलेत, त्या काळचे इतिहास वगैरे तुम्ही इकडे बघू शकता। चांगले चांगले हत्यारं ठेवलेत, त्यांची माहिती पण इथे दिलेली आहे। तर मित्रांनो या सेक्शनमध्ये पण खूप सारे अवजार हत्यार वगैरे ठेवले, मस्त आहे, बघण्यासारखं आहे। तुम्ही जर येत असाल तर चांगला टाईम काढून या, कारण की इथं बघण्यासारखं खूप टाईम जाऊ शकतो, 1-2 तास तर इथं जाणारच मिनिमम, तुम्ही पकडून चला।
इथं तेवढं टाईम देणं व्यर्थ आहे, कारण की आपल्याला मंदिरामध्ये इतिहास दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलचा आणि आपल्याला तो इतिहास जाणं खूप गरजेचं आहे. आणि इतिहास खूप चांगला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही प्रत्येक इन्फॉर्मेशन वाचा, तुम्हाला काही ना काही नवीन तुम्हाला आठवेल, पण तुम्हाला कळेल. काही इन्फॉर्मेशन खूप चांगली आहे आणि तुम्हाला त्या इन्फॉर्मेशन काहीतरी आपल्याला शिकायला भेटेल. तर मित्रांनो, आत्ता आपली पूर्ण इन्फॉर्मेशन वाचून झाली आहे. तर आता आपण वरती जाऊया. वरून कसा दिसतं ते बघूया आपण. चला. छत्रपती शिवाजी महाराज मंदिरचं खूप छान दर्शन झालं आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडलीच असेल तर आता भेटूया पुढच्या पार्टमध्ये. पुढच्याच पार्टमध्ये आपण वज्रेश्वरीला चाललो आहे. वज्रेश्वरी इथूनच 30 मिनटावरतीच आहे. ते पण तुम्हाला कसं जायचं ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. बाय बाय.